नमस्ते. खरं तर विधानसभेची रणधुमाळी चालू झाली हे सत्य आहे, पण अजून एकाही उमेदवार उद्यापासून नॉमिनेशन फॉर्म भरायचे आहेत. 29 तारीख लास्ट आहे आणि 4 तारखेला उमेदवारी मागे घेण्याचा दिवस आहे. आणि जोपर्यंत उमेदवारी अर्ज भरून उमेदवारी मागं घेतल्या जाणार नाहीत तोपर्यंत नक्की कोण कोण उमेदवार आहे हे आज सांगणं योग्य नाही. जर का उमेदवारी शरददादा सोनवणे यांना भेटली तर आपण त्यांचं काम करणार नाही. मी अतुल शेठ समर्थक आहे, त्यामुळे मी अतुल शेठचंच काम करणार नाही. कुठले साहेब, जर का अतुल शेठ बेनके यांना ती उमेदवारी भेटली तर आपण त्यांचं काम करणार का माहिती? उमेदवारी अजून निश्चित झालेलं नाही आहे. अतुल शेठ बेनके यांना काम करणार का नाही, तर अतुल शेठ बेनके हे निवडणूक लढणार आहे का नाही अजून मला माहीत नाही. त्यांनी जरी घोषणा केली असेल तर ते विद्यमान स्थितीमध्ये आहेत. त्यांचं पवारसाहेबांवर प्रेम आहे, पाठीमागं ते निवडणूक लढणार नाही असंही म्हणत होते. त्यामुळे जोपर्यंत त्यांचा फॉर्म स्टँड होत नाही, जोपर्यंत माघार होत नाही, तोपर्यंत अतुल शेठ यांची भूमिका किती स्पष्ट आहे मी आज सांगू शकत नाही. पण मी शरददादा निवडणूक लढणार आहे पाठीमागं जाहीर केलेलं आहे त्यांनी. तयारी केली अशी पण चर्चा सुरू नाही. तयारी त्यांनी आता गटांकडूनच केलेली आहे, पण त्यांची उमेदवारी नाही भेटली तर भविष्यात येते 2-3 दिवसामध्ये तुम्हाला चित्र स्पष्ट होईल. काय राहतील आहे ना संदीप नंबर संगीता वाघ नाही का, वाघ तालुक्यामध्ये व्हिजन या शब्दाचा जर कधी अर्थ घेतला तर तालुक्यामध्ये तालुका पुढे नेण्याचं व्हिजन हे शरदांचं व्हिजनरी माणूस आहे हे संपूर्ण तालुक्यामध्ये स्पष्टच झालेलं आहे. त्यामुळे आता त्यांची जे डोळ्यासमोर ज्या गोष्टी आहेत, तुमची बिबट सफारी असेल, छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यात मोठा पुतळा असेल, किंवा आता तालुका पर्यटन झालं आहे, किंवा वेगवेगळ्या गोष्टी तालुक्यात आणायच्या डेव्हलपमेंटसाठी ते विजन त्यांचं आहे. या त्या काळामध्ये त्याच्यावरती वर्कआउट केलं जाईल. तुम्ही जसं सांगतो तसं देवडे साहेब अतुल दादांचं काय आहे विजन? आता अतुल शेट्टी मागच्या 5 वर्षाच्या विधानसभेच्या कालावधीमध्ये जसं शरददादांची किंवा पर्यटन तालुका केला, पर्यटनाचा GR निघाला, हे शरददादांच्या काळात झालं. पण त्याच्यानंतर पर्यटनासाठी ज्या भौतिक सोयीसुविधा निर्माण करायच्या आहेत त्या दृष्टीने पुढचा टप्पा, पुढची पाऊल अतुल शेठच्या माध्यमातून उचलली गेलेली आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की इथं आपल्या आता वडदच्या इथं होणारी शिवसंस्कार सृष्टी असेल, आपल्याकडं पश्चिम भागामध्ये नाणे घाटाच्या हो येस आदिवासी भागामध्ये मग आपलं फडके बंधाऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी फडके बंधाऱ्याची निर्मिती झालेली असेल, किंवा आता भीमाशंकर आणि जुन्नर तालुका जोडण्यासाठी हातवीस ते डोण रस्त्याची कामं असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पर्यटनाच्या दृष्टीने उद्याच्या काळामध्ये शेवटी प्रत्येक आमदाराने त्याच्या कालावधीमध्ये जे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अतुल शेठ पण खूप पुढं जाऊन म्हणजे केवळ पर्यटनाला भौतिक सुविधा निर्माण झाल्या तरच आपल्याकडे पर्यटक येतील या भूमिकेतून 5 वर्ष काम केलेलं आहे. एक प्रश्न विचारतो की आपल्याकडे शिवनेरी किल्ला आहे, दोन्ही आपल्या दोघांना विचारतोय की बाबा शिवनेरी किल्ल्याला कोणत्या आमदाराच्या काळात जास्त निधी आहे? एकतर पहिलं आहे स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेब यांनी शिवनेरी परिसर विकासाचा DPR मी ते शिवनेरी विषय आला आणि फंडाचा विषय आला की वल्लभशेठचं नाव घ्यावं लागेल. आणि मला वाटतं की अतुल शेठच्या कालावधीमध्ये शिवनेरी परिसर विकासाला जास्त निधी आलेला आहे. काय सांगाल आपण? आपण एक स्पेसिफिक फक्त शिवनेरी किल्ला नाही म्हणता येईल आपल्याला, आपण तालुक्याचंच उदाहरण देतो, कारण तुम्ही पुढचे प्रश्न तालुक्याविषयी विचारलं. मी एक स्पष्ट सांगतो, शरददादांच्या काळामध्ये काय 2500 कोटी आला, 2200 कोटी आला, 2000 कोटी आला, 10,000 कोटी आला. अतुल शेठ बेनके यांच्या काळामध्ये काय 3300 कोटी आले किंवा 10,000 कोटी आले. इंटरेस्ट लोकांना कागद बघण्यात नाही आहे, इंटरेस्ट लोकांना तालुक्यात ऑन फील्ड काय, तालुक्यामध्ये ज्यावेळेस तालुक्यातली जनता तालुक्यात फिरत असते तर फिरत असताना तालुक्यामध्ये कामं कोणी जास्त केली हे लोकांना आपल्या डोळ्याने दिसत असतं. त्यामुळं आम्ही किती जरी आता म्हटलं का शरदांनी 2500 कोटी केले आणि माझे मित्र जरी किती म्हणले का त्यांनी 5,000 कोटीची कामं केली, यात लोकांना कागदावरती इंटरेस्ट नाही. राहिला विषय पर्यटनाचा, तालुक्यामध्ये 5 वर्षामध्ये माननीय तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके यांनी पर्यटन ह्या विषयावरती 1 रुपयाचं काम केलं नाही असा माझा दावा आहे. 1 रुपयाचं काम म्हणजे काय, आपण एक उदाहरण देतो म्हणजे तालुक्यातल्या लोकांना बऱ्यापैकी कळलं.
तालुका पर्यटन झाला शरदांच्या काळात. शरदांचा त्यानंतर पराभव झाला. 5 वर्ष यांच्या हातामध्ये होते का तालुक्यात पर्यटनावरती वर्कआउट करणे. पहिले हे असं म्हणत होते का तालुका पर्यटन झालं नाही, किती जी आर येतात. नंतर त्यांनी सुरुवात केली की तालुका पर्यटन झाला, आता मी काम करतो. 5 वर्षामध्ये असं आपण एक उदाहरण द्या. समजा आपण असं करूया, आपला रोपवे एखादं बाबा, एखादं तलाव करून बोटिंग केलं पर्यटनासाठी. असं 1 रुपयाचं काम पर्यटनावर झालं नाही. निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्या लक्षामध्ये आलं का आता लोक आपल्याला प्रश्न विचारणार का पर्यटन तालुका झाला आहे पण तुम्ही पर्यटनावर काय काम केलं. त्यावेळेस ते शेवटच्या टप्प्यात म्हणले मी 2,500 कोटी आता आणणार आहे. 100 कोटीचं टोकन आता येते. तुम्ही 5 वर्षामध्ये एक घोडागाडी आणली अगदी जुन्नरच्या या चौकात. ते काय बग्गी असते ना, 2 घोडे असतात ते टांगा असतो, ते तरी तालुक्यात आणलं का पर्यटन म्हणून. तर अतुल शेठ ह्याच्यात सपशेल अपयशी झाले. बाकीच्या विषयावरती चर्चा वेगळी होईल, पण पर्यटनाच्या बाबतीमध्ये आपण एक उदाहरण घेऊया. जे येडगाव इथं स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांचं जे स्वप्न होतं यशवंत, ठीक आहे, दादांनी तालुका पर्यटन केला. त्याच्यावरती त्यांना योग्य वाटत नसेल का बाबा दादांनी यातून काय पॉलिटिकल मायलेज भेटेल, तर त्यांनी त्याच्यावर नाही काम केलं असेल, त्याचा हिशोब तालुक्यातली जनता घेईल. पण स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांचं जे यशवंतराव स्मारक किंवा जे विषय होता त्यासाठी सुद्धा अतुल शेठ बेनके यांना काही काम करता नाही आलं. नाही केलं की भाऊ. त्याच्यामध्ये 5 वर्षात जेव्हा सुरुवातीलाच पर्यटनाचा विषय स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेबांनी सुरू केला आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने येडगावच्या परिसरामध्ये स्मारक उभं करायचं आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या. आदरणीय शरददादा आमदार झाल्यानंतर त्या विषयाकडं पर्यटन म्हणून पाहिलं गेलं नाही किंवा राजकीय, आता भाऊनी सांगितलं तसं राजकीय त्यांना वाटलं असेल की याच्यामध्ये पुढं जाण्यात काय अर्थ नाही. पण अतुल शेठच्या कालावधीमध्ये जेव्हा आपण 5 वर्षाचं उदाहरण देत असू तर पहिली एक गोष्ट मान्य करायला लागेल की पहिली 2 वर्षे आपली कोरोनामध्ये गेली आहे. पण यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्पासाठी तिथं जागा मिळवण्यापासून, त्या जागेला कंपाऊंड करण्यापासून, त्याला ॲप्रोच रस्ता मंजूर करण्यापासून, ह्या प्राथमिक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी त्याच्यामध्ये सुरू झालेल्या आहेत. हे आपल्याला नाकारून चालणार नाही. आणि त्या गोष्टी शेवटी एक गोष्ट जरी दादांनी पर्यटन तालुका केला तरी पण पुढं जाताना त्याचा DPR करणं, वेगवेगळ्या टप्प्यावर त्याचं काम करणं, हे शेवटी आमदार कोण पण होऊ द्या, पण एकदा घेतलेलं व्हिजन हे पुढं नेत असताना प्रत्येकाने त्या सकारात्मक दृष्टीने त्याच्याकडं पाहणं गरजेचं आहे, या मताचा मी आहे. जसं स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेबांनी शिवनेर परिसर विकासाची निर्मिती केली. कोणी आमदार झालं तरी या राज्याचे मुख्यमंत्री शिवनेरीवर जेव्हा येतात तेव्हा त्यांना शिवनेर परिसर विकासासाठी निधी द्यावा लागतो, ते देतात आणि त्या निमित्ताने सुद्धा तालुक्याची डेव्हलपमेंट होते. म्हणजे शिवनेर परिसर विकास हे पर्यटनाचं आपलं मूळ तिथून आहे. आजसुद्धा अनेक गोष्टी झालेल्या. ठीक आहे, आता मी अतुल शेठ बेनके साहेब समर्थक आहे, संतोष भाऊ शरदांचे समर्थक आहे, ते त्यांच्या दृष्टीने ती गोष्ट पाहतात, मी माझ्या दृष्टीने पाहतो. पण हे पण सत्य आहे की त्यांचे जे म्हणणं आहे की लोक ग्राउंडवर सगळ्या गोष्टी पाहत असतात, तशा गोष्टी लोकांना ज्याच्या गावात काम झालं, पर्यटनाचं काय काम झालं, तिथं गेल्यावर त्यांना कळणार आहे. जसं मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं की जर आमचं फडके बंधारा इंग्रज कालापासूनचा बंधारा हा नाणे घाटावरचा, तो अतुल शेठच्या कालावधीमध्ये त्याला उंची वाढवण्याचा विषय असेल, तिथं आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. आज त्या परिसरामध्ये लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. अशा अनेक गोष्टी आहेत. मग आमच्या हाडसर किल्ल्याला जोड रस्त्याचा विषय असेल, चावंड किल्ल्याचा विषय असेल, कुकडेश्वर मंदिराच्या परिसराच्या जे सुधारणेचा विषय असेल, हे विषय सुरू झालेले आहेत. आता कुकडेश्वरला जर तुम्ही गेला तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी 2.25 कोटी रुपयाचं काम पुरातत्व विभागाच्या मार्फत सुरू झालेलं आहे. ही कामं शेवटी कोणतंही काम एकदा सुरू केलं की पूर्णत्वाला जाण्यासाठी नक्कीच काही कालावधी लागतो आणि हा पुढं जाईल. तसं जवळपास 40 वर्ष सत्ता होती, बरोबर. काम अजून पेंडिंग आहे. जसा काळ बदलतो, म्हणजे चेतन भाऊ तुम्ही 10 वर्षापूर्वी पत्रकार नव्हतात, तुम्ही आत्ता काळ बदलला, तुम्हाला वाटलं की मला पत्रकार व्हायचं आहे, तर आम्ही असं विचारणार का तुम्ही मग 10 वर्षापूर्वी का नाही पत्रकार झाले. शेवटी त्या वेळेला त्या काळात जी गरज होती त्या गरजेने शेवटी आज तालुका आपला इतका पुढं जाताना प्रत्येक आमदार, म्हणजे वल्लभशेठ बेनके साहेब असू द्यात, त्याच्यामध्ये मधल्या काळात दांगड साहेब असू द्यात, शरददादा जे आमदार झाले त्या प्रत्येकाने त्यांच्या कालावधीत त्यांना करणं जे शक्य आहे, मग कदाचित त्यांची त्यावेळची प्रायोरिटी प्रत्येकाची वेगळी असेल, पण त्यांनी ती पुढं नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाऊसाहेबांची थोडी बोलताना अडचण होते. अजिबात अडचण. पर्यटन तालुका झाल्यानंतर अतुल शेठ सपशेल यात 1 रुपया टाकला नाही.
त्यामुळं त्यांना त्याच्यावरती उत्तर देता येत नाही असं मला ठाम मत आहे. अजिबात आणि नाही. राहिला विषय जे माननीय आमदार साहेबांच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण होतं. कमीत कमी त्यांच्या वडिलांचं तरी त्यांनी स्वप्न पूर्ण करावं होतं. त्यांनी वडिलांचं सुद्धा स्वप्न पूर्ण केलं नाही. एखाद्या गोष्टीत काम करणं आणि ते काम पूर्ण करणं हे त्यांना जमलेलं नाही आहे आणि त्यात ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत. पर्यटनावरती काही काम झालं नाही, रस्त्यांवरती काही काम झालं नाही. रस्त्यावरती जे काम झालं ते शेवटच्या टप्प्यात मोठमोठे आकडेवारी करून लोकांना भुरळ पाडली, मोठमोठे बोर्ड लावले. आणि तुम्ही कधी तुमची आमदारकी संपल्यावरती कामं चालू करणार का? किती कामं मंजूर, किती कामं, हा सगळा गोंधळाचा भाग आहे. लोकांना भ्रमित संतोष भाऊ, प्रशासकीय माहिती घ्या, प्रशासकीय माहिती घ्या. आणि जर टेंडर झाली नसतील, त्याच्या वर्क ऑर्डर झाली नसतील तर तुम्ही हे म्हणा की निवडणूक डोळ्यापुढे ठेवू नये. मला मी त्याचं टेंडर वर्क ऑर्डर झाली, कामं सुरू झाली. तुम्हाला मी सांगतो, अजितदादा पवार साहेब एकदा या तालुक्यात आलते आणि हा जो जुन्नरचा रस्ता आहे जिथं आपण आता बसलो, या चौकापासून हा रस्ता, तुम्ही शिवनेरीचा परिसर जो म्हणतात ना, तर जुन्नर शहर कसं पाहिजे ते व्यवस्थित करण्यापाठी एक पत्रकार म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आपण प्रत्यक्ष जाऊन पाहावे हे रस्ते कसे झालेत, काय अजितदादा म्हटले होते, हा रस्ता कसा आहे. मला हे शब्दप्रयोग तो करायचा नाही आहे. मला हे म्हणायचं आहे का आपल्याला जी लोक निवडून देतात त्यांना निवडून दिल्यानंतर असं वाटायला नको का बाबा मी चुकीच्या माणसाला मतदान केलं. आपण सुशिक्षित आहोत, आपल्याला हे सगळं कळतं आहे. तालुका, मला एकच प्रश्न विचारत आहे, ह्या 5 वर्षात या तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके यांनी तालुक्यामध्ये एक प्रोजेक्ट किंवा एक व्हिजन ठेवलं आहे का मी ह्या तालुक्याचा आमदार झालो आहे आणि मला या तालुक्यात ही गोष्ट तालुक्यात आणायची आहे का जिथून मला रोजगार चालू होईल, तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांची अर्थव्यवस्था वाढेल, इथल्या जमिनीला भाव येईल, मुलांना चांगली शिक्षणं भेटतील, तो तालुका मला पुढे न्यायचा आहे. यासाठी मला हा प्रोजेक्ट आणायचा आहे असा त्यांनी काढला आहे. त्यांनी काढलेला नाही. अजूनही लाईट, पाणी, रस्ते, दिप्या ह्याच्यावरतीच लोकांना गुंडाळायचं काम चाललं आहे. माझी भाऊसाहेबांना विनंती आहे की ह्या 5 वर्षात तुम्ही एखादा ड्रीम प्रोजेक्ट, म्हणजे शरदांना काय वाटलं बाबा तालुका पर्यटन करायचा, शरदांना काय वाटलं बाबा बिबट सफारी आणायची, शरदांना काय वाटलं तुमचा छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यात मोठा पुतळा आणायचा, शरदांना काय वाटलं का शिवाजी महाराजांचं सोन्याचं मंदिर करायचं म्हणजे करायचं. हे जे त्यांच्या डोक्यात ते विषय जे मोठमोठे प्रोजेक्ट, हे पाणी, लाईट, रस्ते, हे आणि रस्त्याचा विषय जो घेतात तर रस्त्यामध्ये ड्रीम सर्कल काय झालं आपल्या तालुक्यामध्ये, तर अष्टविनायकचे प्रत्येक 5 वर्षात पूर्ण झाले. माझं म्हणणं असं आहे, तुम्ही पूर्ण काय केलं, तुम्ही काहीतरी अष्टविनायक रस्ता जर तुम्ही म्हणत असाल शरददादांनी केला तर अष्टविनायक रस्ता ऐका माझं ऐका. अष्टविनायक रस्ता पहिला ऐका संतोष भाऊ, तालुक्यातल्या लोकांना सांगा तुम्ही. नाही रिझल्ट लागतो. ऐका संतोष भाऊ, पूर्ण काय झालं मी तेच सांगतो. अष्टविनायक रस्ता हा या तालुक्याचं नशीब आपलं असं आहे की अष्टविनायकापैकी 2 गणपती आपल्या तालुक्यात आहे. अष्टविनायक जोड रस्ता हा राज्याचा प्रोजेक्ट आहे, हा तालुक्याचा प्रोजेक्ट नाही आहे. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणजे अजून एक पुढचंही सांगणार तुम्ही की जेजुरी बेल्ला जेजुरी रस्ता आम्ही केला, हा सुद्धा राज्याचं म्हणजे अष्टविनायक रस्ता हा राज्याचा प्रोजेक्ट आहे. तुम्ही सांगता शरददादांनी केला आपल्या तालुक्यात. आम्ही सांगतो ना शरददादा ते आमदार आहेत, त्यांच्या काळात ते झालं तर आम्ही असं म्हणत नाही की आम्ही केलं आहे. तुम्ही जर म्हणत असाल की इथं अतुल शेठच्या काळात काहीच झालं नाही तर कदाचित तो तुमच्या दृष्टीचा दोष असू शकतो. तुम्हाला हेही आम्ही सांगतो की ह्या ज्या गोष्टी पुढं जात आहेत, कोणती गोष्ट प्रशासन शरददादाच्या कालावधीची तुलना करताना मी हेच सांगितलं की मध्ये 2 वर्ष 2.5 वर्ष आपली कोरोनाच्या कालावधीमध्ये गेली. त्याच्याही पुढचं जाऊन सांगतो की 2-2.5 वर्ष गेल्यानंतर कोणताही प्रोजेक्ट एकदा मंजूर झाला, कोणत्याही रस्त्याचं, आता जुन्नरपासून तर पारगावपर्यंतचं रस्त्याचं काम सुरू झालं 308 कोटी रुपयाचं. ते तर तुम्हाला मान्य करायला लागेल. पूर्ण एखादं काम सुरू झाल्यावर पूर्ण होतं लगेच अशी परिस्थिती जर तुम्हाला वाटत असेल तर मला वाटतं ते नाही आहे. आज सुरू तर 308 कोटी रुपयाचे वर्क ऑर्डर त्याचं काम सुरू झालं, ते काम पूर्ण होणारच नाही का? मग हे कशासाठी झालेलं आहे? शेवटी तालुक्याच्या दृष्टीने ह्या गोष्टी ज्या घडतायत ह्या सगळ्यांनी, आम्ही तर हेही सांगितलं की प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभाग घातला. आता तुम्ही शरददादांचं तुम्ही तर आत्ताच सांगितलं शिवाजी महाराजांचं स्मारक आम्ही सगळे त्याला समर्थक आहोत, पण राजकीय वापर करणार नाही हे एका बाजूला तुम्ही सांगता आणि दुसऱ्या बाजूला 100% महाराजांचं नावाचा राजकीय वापर किंवा त्या स्मारकाचा वापर करता. आमचं म्हणणं आहे ते तुम्ही घेतलेलं स्वप्न हातात घेतलेलं आहे ते पूर्णत्वाला घेऊन जा. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, पण त्याचा कृपया महाराजांच्या स्मारक किंवा हे राजकीय याच्यामध्ये ते आणू नका. भाऊसाहेब, सगळ्यात महत्त्वाचं
तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन तसा झालेला आहे. याचा राजकीय वापर होतो काय, जर छत्रपती शिवरायांचा इथं जगातला सगळ्यात मोठा पुतळा उभा राहिला, हजारो भाविक लाखो भाविक या तालुक्यात येतील, यातून रोजगार निर्मिती होईल, व्यवसाय चालतील. लक्षात ठेवा, आपले हेतू त्याच्यामध्ये दोन आहे. एक तर छत्रपती महाराजांचं जन्मस्थळ आहे, त्यामुळं आपल्याला त्याचा अभिमान आहे, पण तुम्ही त्याच्याकडे राजकारण म्हणून पाहू नका. त्या विषयावरती आपण जास्त म्हणूनच सांगितलं आम्ही की राजकीय करायचंच नाही, तुम्ही करू नका, आमचं हेच म्हणणं. तुम्ही आता छेडलाय. तुम्ही सांगितलं ना अगोदर की दादांनी तिथं स्मारक करायचं आहे, सुवर्ण मंदिर करायचं याचा आहे. अर्थ काय आहे का तुम्ही आपल्या तालुक्यामध्ये स्वतःची संस्था एनजीओ करून तुम्ही ते करताय. आपल्या तालुक्यामध्ये त्यांनी रोजगार निर्मिती होईल असं जाऊन द्या. चला आपण अनेक वर्ष म्हणजे शेवटी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विकास नाही, विकास असं नाही ना. 5 वर्षामध्ये आतुशेठ बेनके यांनी एक शब्द काढला का बाबा मला तालुक्यात हे करायचंय. आमदार नेमके आतुशेठ बेनके कशासाठी झाले का, त्याचं काहीतरी विजन असेल ना, बाबा मला यासाठी रस्ते पाणी लाईट यासाठी आमदार व्हायचे का. आणि तुम्ही अष्टविनायक जो रस्ता म्हणताय त्यावेळी शरद आमदार होते, त्यांच्या काळात झाला, राज्य शासनाने केला, राज्य शासनाचे आमदार आहेत. तो विषय चर्चेचा वेगळा होईल का देवेंद्र फडणवीसांनी केला की ते जिल्हा परिषद सदस्य नव्हते, ते आमदार होते तालुक्यात. आम्ही मान्य केलं, आम्ही त्याला विरोधच केला नाही, फक्त आम्ही तुम्हाला वास्तवाची जाणीव करून दिली. 5 वर्षामध्ये एखादा प्रोजेक्ट पूर्ण झाला, असा प्रोजेक्ट पण मी तो रस्ता होतो नाही, तर तुम्ही प्रोजेक्टवर काय बोलू शकत नाही. तुमच्या डोक्यात प्रोजेक्ट ऐका प्रोजेक्ट जर हा विषय असेल आणि तुम्ही जर फार विकासाच्या गप्पा मारत असाल तर मला हेही सांगायचं आहे की तालुका कोणती एक गोष्ट घेऊन पुढं जाणार नाही. तालुका हा सर्वांगीण गोष्टींनी पुढं जाईल. मग शरददादा, आम्ही जर आरोपच करायचं म्हटलं तर शरददादांनी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या तालुक्यात आरोग्यासाठी काय केलं. अतुल शेठच्या कालावधीमध्ये ग्रामीण रुग्णालय ओतूरला नव्याने उभं राहिलं. आज नारायणगाव ठिकाणी 100 कोटी रुपयाचं 100 बेडचं हॉस्पिटल उभं राहत आहे. मान्य करा ना. ओतूरचं पूर्ण झालं, ओतूरचं पूर्ण झालं का नाही झालं, ऐका जरा. ओतूरचं पूर्ण झालं का नाही तुम्ही हे सांगा. हो, तुमची आमदार मी काय म्हणतो, तुम्ही केलं नाही ना, आम्ही बोलतोय ते ऐका ना. आता तुम्ही केलं नाही, आमचं ऐका ना. त्यांनी वास्तव स्वीकारत नाही ते, पण आमचं म्हणणं काय, ओतूरला उभं राहिलं का नाही. थांबा संतोष भाऊ सांगा, ओतूरचं ग्रामीण रुग्णालय उभं राहिलं का नाही राहिलं. प्रश्न असा आहे, तुम्ही बघा एकाच विषयावर बोलत असाल तर तालुक्याचा अजून बोलतो ना, मग मला बोलू द्या. सर्वांगीण विकासावर येऊ आपण. जसं तुम्ही म्हणता की पाणी लाईट आणि याच्यातच आपला तालुका अडकलाय. ह्या तालुक्याचा बेसच शेती आहे आणि या बेसिक शेतीला पाणी सगळ्यांना मिळालं पाहिजे, पाण्याचं नियोजन झालं पाहिजे. हा तर मूलभूत बेस ठेवला. 5 वर्षामध्ये शरददादांच्या कालावधीतली 5 वर्ष काढा आणि अतुल शेठच्या काळातली 5 वर्ष पाण्याचं नियोजन. तर मी नाही सांगणार, शेतकऱ्यांना जाऊन विचारा की काय प्रॉब्लेम होते मागच्या 5 वर्षात आणि ह्या 5 वर्षात लोकांना अडचणी आल्या का. डीपीचा विषय तुम्ही काढता. जर शेतकऱ्यांना लाईट, आपल्याकडे इरिगेटेड क्षेत्र वाढत चाललं आहे, तिथं लोकांची मागणी वाढत चालली, तर त्यांना डीपी उपलब्ध करून देणं हे पण कामच आहे. पण जर प्रोजेक्ट ह्याच्यावर बोलायचं असेल तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये आज जुन्नर शहरामध्ये MPSC UPSC करण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासाला आपल्या तालुक्यातल्या मुलांना पुणे मुंबईला जावं लागायचं. आज त्यांच्यासाठी अभ्यासिका इथं उभी राहिली. उभी राहिली अरे उभी राहिली दादा, उद्घाटन झाले, जाऊन पहा, उभी राहिली. जुनी उभी राहिली, ती ओपनिंग नाही, त्याचं भूमिपूजन नाही केलं, ती पूर्ण झाली, ती उभी राहिली. तिच्यामध्ये आता अभ्यासाला आपल्या तालुक्यातले मुलं तिथं सुरू होतील. शेवटी दूरदृष्टीचा विचार केला पाहिजे. आज शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं, आमच्या आदिवासी भागातल्या मुलांना इथं वसतिगृहामध्ये राहण्यासाठी जागा नव्हती. आजही तुम्ही पूर्व बारावमध्ये जा, मुलांचं आणि मुलींचं किती मजल्याचं त्या ठिकाणी हॉस्टेल उभं राहिलं आहे, किती आदिवासी मुलामुलींचे प्रश्न मिटलेत हे कळेल. शेवटी सर्वांगीण काम झालं पाहिजे. एकाच विषयावर काम करताना हा तालुका कृषी असेल, पर्यटन असेल, आरोग्य असेल, वीज असेल, पाणी असेल, सगळ्या क्षेत्रांना घेऊन आपल्याला पुढं जावं लागणार आहे. अतुल शेठनी त्यांच्या कालावधीमध्ये त्या गोष्टीमध्ये लक्ष दिलं आहे. आणि एक वास्तव आहे, तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही विचारा की 5 वर्षात पाण्याचं नियोजन योग्य झालं की नाही झालं. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपली दोघांची मतमतांतरं असू शकतात, पण शेतकऱ्यांमध्ये नक्कीच मतमतांतरं नाही आहेत. जे नदीच्या कडेवर शेतकरी आहेत, ज्यांना पाण्याची गरज आहे, त्यांना माहिती आहे. भाऊसाहेबांचं मी अतिशय शांतपणे ऐकतोय, त्याची तळमळही मला कळते. पाण्याविषयी खूप त्यांना कळवळा आहे. मी पाठीमागे पण एकदा बोललो की गेल्या 5 वर्षापूर्वी निवडणुकीमध्ये आतुशेठ बेनके यांनी पिंपळगाव दावा कालवा उपविभागीय कार्यालयाचं ऑफिस गेलं आळकुटीला, पारनेर तालुक्यात, त्यासाठी आंदोलन केलं. भाऊसाहेब, मी मगाचपासून तुम्ही बोलताय, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, कृपया 2 मिनिट आता तुम्ही मला डिस्टर्ब करू नका. तुम्ही शांतपणे ऐकून घ्या, कारण हा प्रश्न तुम्हाला इथून डिबेट झाल्यानंतर आतुशेठ बेनके यांना विचारायचा आहे. पिंपळगाव जोगा उपविभागीय कार्यालय डावा कालवा
हे ऑफिस गेलं पारनेरला. अतुल शेठ बेनकेला अतिशय धक्का बसला आणि त्या धक्क्यातून त्यांनी काय केलं की आळेफाटा इथं उपोषण चालू केलं. उपोषण नाही केलं, धरणे आंदोलन चालू केलं. आणि त्यांचं असं म्हणणं आलं की ही माझ्या तालुक्यातली संपत्ती गेली. त्या काळामध्ये संबंधित अधिकारी त्यांना जाऊन भेटले की आपण आपल्या 3 शाखा इकडं आणू. ते म्हणजे 3 शाखाने ही माझी संपत्ती गेली. पाण्याचा विषय आहे म्हणून मी या ठिकाणी आपल्याला बोलतोय की आपण संपत्ती आणू. आणि अतुल शेठ बेनके हे तिथं अनेक दिवस धरणे आंदोलनाला बसले आणि ते ऑफिस गेलं पारनेरला. ते म्हणले का जोपर्यंत ऑफिस इकडे येत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. निवडणुका झाल्या आणि अतुल शेठ बेनके आमदार झाले तालुक्याचे. त्यांना खूप पाण्याची काळजी आहे, खूप ऑफिसची काळजी. मला आपल्याला या ठिकाणी असं विचारायचं आहे, ज्यासाठी तुम्ही आमदार नसताना तिथं आंदोलनाला बसले, तुम्ही आमदार झाल्यानंतर 5 वर्षानंतर आपलं उपविभागीय कार्यालय जुन्नर तालुक्यात आणलं का? ज्यासाठी तुम्ही एवढा अट्टास केला, निवडणुकीसमोर ड्रामा केला त्यावेळेस. ते कार्यालय भाऊसाहेब आपण अतुल शेठ बेनके यांना विचारावं किंवा आपण माहिती घ्यावी ते कार्यालय कुठे. बरोबर आहे. हे तुम्ही 10,000 लोकांना किंवा 15,000 लोकांनी तिथं सह्या केल्या. त्या लोकांना आज फसवणूक केली तुम्ही त्यांची. अजिबात फसवणूक झालेली नाही. शरददादांच्या कालावधीत ते कार्यालय गेलं हे तुमचं अपयश आहे. आम्ही त्याच्यावर आवाज उठवला, हे वास्तव आहे. त्याच्यानंतर त्या कार्यालयाचे काही दिवस काम आपल्या तालुक्यातून मेन बेस काय होता तर तालुक्याचं पाणी नियोजन. 3 शाखा त्याच्यासाठी मी तेच सांगतो की पाणी हा बेस आपला आहे. पाण्याचं नियोजन त्या वेळेला आपल्याला जमलं नाही आणि तेच ऑफिस. साहेब आपण मुद्द्यावर बोलू. तुम्ही मगाचपासून पाण्यावर बोलले, मी तर तुम्हाला तिथे ना तेच सांगतोय, डिस्टर्ब नाही केलं. मी तेच सांगतोय कार्यालयाचं काही दिवस कामकाज आपल्याच तालुक्यातून चालतंय. हे वास्तव जे आहे म्हणजे कार्यालयाच्या बरोबर तिथलं काम पण आपल्या दृष्टीने तेवढं महत्वाचं आहे. तुम्ही मान्य करायला लागले. अतुल शेठ बेनके यांचं म्हणणं होतं ही माझी संपत्ती गेली तालुक्याची. ते कार्यालय जोपर्यंत इकडे येत नाही तोपर्यंत मी आंदोलनावर उठणार नाही. दरम्यानच्या काळामध्ये निवडणुका लागल्या, ते उठले शब्द दिला, त्यांनी आंदोलन मध्ये सोडलं. 3 शाखा इकडे आणल्या. भाऊसाहेब आंदोलन तर बघा शरददादांनी कितीतरी आंदोलनामध्ये सोडली हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अनेक विषय आंदोलनाचं जर बोलायचं असेल तर शरददादांची अनेक आंदोलन आहेत जी मध्ये सोडून दिली. तुम्ही मगाशी क्रमवारी लावली, मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं. आता तुम्ही डिस्टर्ब नाही करत. मी पकडलं नाही. मी आजही सांगतो की पाण्याच्या नियोजनासाठी ते आंदोलन आणि ते ऑफिस आपल्या इथूनच त्याचं काम चालतंय. तुम्ही माहिती घ्या. सांगतो ते आपल्या इथून त्याचं काम चालतंय. तुम्ही माहिती घ्या. परत सांगतो ते कार्यालय कुठे याचं उत्तर आपण मीडिया समोर द्यावं. मी तेच सांगतो त्याचं काम आज आपल्या इथूनच चालतंय. कार्यालय कुठे सांगा. आपल्या इथूनच त्या कार्यालयाचे अधिकारी काम करतात. जाहीर मीडिया समोर आपल्या इथूनच ते काम चालतंय. ते तर पहिले तेच सांगतोय जे काम आपल्या इथून चालायला पाहिजे होतं ते काम आपल्याच इथून चालतंय. तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं होतं तुम्ही उठलेले आंदोलनावर. नाही आंदोलन उठलं नाही असं नाही. तुम्ही उठलेले आंदोलनावर. तुम्ही म्हणले माझी संपत्ती गेली तालुक्याची. तालुक्याची काम चालतंय. आपल्या इथून काम चालू आहे. कामाचं महत्वाचा विषय. मीडिया नाही मग कामाचा महत्वाचा विषय होता तर त्यावेळेस तर 3 शाखा दिली त्या. मग मी तेच सांगतो आपल्या इथूनच काम त्याच्यानंतरच ते काम चालू झालं. परत जे गेलं होतं काम भाऊ तुम्ही ऑन रेकॉर्ड पहा. मी सांगतोय तुम्ही माहिती घ्या. आपण परत एकदा डिबेटिंग त्या विषयावर. मी काय म्हणतोय ऑन पेपर घेऊन डिबेटिंग करू. जर याच्यामध्ये कार्यालय जर कधी आपल्या तालुक्यात आला असेल काम आपल्या तालुक्यातूनच त्या ठिकाणी चालतंय. नाही जर आपल्या तालुक्यामध्ये उपविभागीय कार्यालय असेल तर भाऊसाहेब या तमाम अतुल शेठ बेनके याच्या वतीनं तमाम जुन्नर तालुक्यातली मला सांगतोय त्या ऑफिसच्या माध्यमातून आपल्याच ऑफिस तालुक्यातून काम चालतंय. नाही काम चालू द्या. ऑफिस कुठे? ऑफिसचं काम आपल्याच तालुक्यातून चालतंय. मी हेच सांगतो काम आपल्या तालुक्यातून चालतंय. जे तिकडे गेलं होतं तिकडे गेलं होतं ते काम आपल्याच तालुक्यातून चालतोय. मी तुम्हाला अजूनही सांगतो कार्यालय अजूनही माहिती घ्या. उपविभागीय काम नारायणगाव कार्यालयातून चालतंय एवढं मी तुम्हाला सांगतो. मग तुम्ही जर हे कार्यालय पारनेर तालुक्यात असलं तर तुम्ही आमदारांच्या वतीनं जुन्नर तालुक्यातल्या ज्या 10-15 हजार लोकांनी तुम्हाला पाठवलं त्यांची माफी मागणार का? मी तुम्हाला हेच सांगतोय ज्या कार्यालयासाठी आंदोलन केलं जे काम या तालुक्यातून चाललं पाहिजे ते चालतंय. नाही ना ते कार्यालयाचं काम चालत नाही. तुमचं अशी मागणी होती का जरी 3 शाखा माझ्या इकडे आल्या तरी ते कार्यालय आमच्या तालुक्यात होतं ते आमच्या तालुक्यात आलं पाहिजे. ते तालुक्यातलं कार्यालय तुम्ही आणलं नाही. सबसे जे पाण्याचा पुळका करताना तुम्ही सांगताना अतुल शेठ जेव्हा तुम्ही आंदोलनाचा विषय सांगत असाल
माध्यमातून फसवलं शरददादा ऐका लोकांना नाही फसवलं, लोकांना पाणी मिळालं. जे शरददादा आमदार होते, अतुल शेठ आंदोलनाला बसल्यानंतर आदरणीय गिरीश महाजन साहेब मिनिस्टर होते, त्यांच्याकडून जाऊन तातडीने पत्र घेतलं, मग आणलं ना, मग पुढे काय झालं ते सांगा. ऐका ना, मग तुम्ही ते सांगा. शरददादा सोनेंच्या 3 शाखेसाठी त्या 3 शाखा इकडे शरददादा सोनेंनी आणल्या, पण अतुल शेठ त्या शाखेवरती त्यांनी आणल्या नाहीत. त्यांनी आणल्या नाहीत. अहो, अशा अनेक फसव्या गोष्टी आहेत. पाण्याच्याच विषय बोलायचा असेल तर अजून एक विषय सांगतो तुम्हाला पुढचा, त्यातलाच त्याला धरून सांगतो मी, त्यांना तुम्हाला त्यातला धरून सांगतो. संतोष भाऊ, आमच्या भागात बुडीत बंधाऱ्यांवर आजही शरददादा आले की भाषण ठोकतात की वर बुडीत बंधारे झाले पाहिजे. ऐका हो, 40 वर्ष तुमच्याकडे मला सत्ता होती. सांगतो, मी सांगतो, ऐका ना तुम्ही ऐका. बुडीत बंधाऱ्यांच्या बाबतीत 2018ला शासनाने 3री सुप्रोमा काढली आणि त्याच्यामधून या बुडीत बंधारे होणारच नाही हे डायरेक्ट वगळण्यात आले. माणिकडोच्या बॅकवॉटरचे हे 2018ची सुप्रोमा आहे आणि 2018लाच आदरणीय शरददादा आमदार होते. ह्याही गोष्टी तुम्हाला बारकाईने पाहाव्या लागतील. जे वास्तव आहे ते आपल्या प्रत्येकाला, मला तुमच्या बाबतीत, मला माझ्या बाबतीत स्वीकारायला लागेल. मला पूर्णपणे तुम्ही जे बोलताय ते तुमचं निघलेली एकही गोष्ट करणार नाही. माझा साधा प्रश्न मीडिया समोर आहे, हे जे गेल्या वेळेस जे लोकांना फसवलं गेलं, शेतकऱ्यांना 15-20 हजार लोकांना पाणी मिळालंय, लोकांना जाऊन विचारा. 5 वर्षात झालेलं पाण्याचं नियोजन, त्या ऑफिस जसे आमदार झाले म्हणले ऑफिसचा कारभार हा जुन्नर तालुक्यातूनच चालतो. त्या कार्यालयाचं कारभार. दोघांना एक विनंती आहे, आपण हा मुद्दा नंतर घेऊया. शेवटचा मुद्दा फक्त की बिबट सफारीसाठी शरददादा सोनवणे आणि अतुल शेठ बेनके या दोघांनी दावा ठोकला होता की तालुक्यात बिबट सफारी आम्हीच आणली. बिबट सफारीची सध्याची स्थिती काय आणि त्याचं आत्ता सध्या पुढं काय चालू? आमदार साहेब ते जर आता विधिमंडळामध्ये आपल्या तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके, कृपया बिबट सफारीशी त्यांना जास्त माहिती आहे, कारण की बारामती जाताना सुद्धा अतुल शेठ बघत होते, त्यामुळे जर तुम्ही असं म्हणत असाल, शरददादांनी तर बिबट सफारीसाठी इथं आंदोलन केलं सत्तेत असताना, आणि विशेषतः पर्यटन मंत्री किंवा त्यांचे त्यावेळचे पक्षप्रमुख, त्या खात्याचे मंत्री होते, ते इथं आले नाहीत तरी आंदोलन त्यांना सोडावं लागलं. त्यांचं म्हणणं आहे मी बिबट सफारी तालुक्यात आणली. अगोदर लोकांपुढं भासवलं की 100 बिबटे त्या बिबट सफारीत आपल्या तालुक्यातला प्रश्नच मिटणार आहे बिबट्यांचा. जेव्हा आंबेगावांच्या जागेचा विषय आला, तुमचा प्रश्न त्यांना कळलेला नाही. मी सांगतो ऐका, आंबेगावांच्या जागेवर बिबट सफारी कोणी आणली, एवढा सोपा प्रश्न आहे ना. कुणी आणली नाही, काय स्टेटस आहे तुम्ही सांगा. तुम्ही सांगा ना, मग स्टेटस काय सध्या स्थिती आहे ना. अहो तुम्ही सांगा, तुम्ही म्हणता ना आम्ही आणली आहे, तुम्ही सांगा. अख्ख्या तालुक्याला माहिती आहे, किती खोटं बोलले तालुक्याला माहिती आहे. बिबट सफारी आणली. साहेब, आपल्याला एक प्रश्न की शरददादांनी जेव्हा उपोषण केलं तेव्हा असं तिथं नारा दिला होता बिबट्या जुन्नरचा आणि सफारी जुन्नरलाच, आणि आजच्या काही दिवसांपूर्वी मानवी हल्ले झाले, काही झालं, त्याच्यानंतर शरददादांनी सांगितलं बिबट मुक्त जुन्नर तालुका. बरोबर, बिबट सफारी ते बिबटे टाकून, बरोबर ना. बिबट सफारीमध्ये जेवढे बिबटे लागते तेवढे बिबटे आपण पकडायचे, त्यांनी आपले हल्ले केले आणि उर्वरित बिबटे बिबट मुक्त करतात तालुका. 7 बिबटे आहेत का 12 बिबटे बिबट सफारी, 20, 50 एवढे पकडायचे, जे स्वप्न दाखवलं नाही असे, म्हणजे याचा अर्थ बिबट सफारी करता विचार ते डोक्यात आला पाहिजे. तुम्ही ते लाईट आणि पाण्यामध्ये बिबट सफारी, ऐका ना, बिबट सफारीला सुद्धा या DPRला पैसे कुणी दिले? म्हणजे याचा आली का तालुक्यात? काय सांगतो, कुणी दिले? शेवटी सर्वे करून कुठली बिबट सफारी बारामतीला नेलेली? अहो आंबेगावांचा विषय चालू आहे. तुम्ही जे तुमच्या बाबतीत आमच्याकडे खूप विषय आहेत. शरददादाचं मग तो आमच्या दाऱ्या घाटाचा सर्वे केला, 2 कोटी रुपये सर्वेलाच टाकले, DPR बी नाही, सर्वे नाही, दाऱ्या घाट पुढे सापडला. खोटं असेल जर दाखवा रेकॉर्डवर. 1.5 कोटी रुपये टाकून जर सर्वे झाला नसेल, काय सर्वे तालुक्याला कळू द्या ना. कॅमेरा बोलतोय काय म्हणतोय, आपण डिबेट मी सांगतोय सर्वे झाला माझा, ऐका. मी हेच सांगतो, मी काय म्हणतोय, सर्वे झाला, तुम्ही नीट ऐका. तुम्ही प्रत्येक गोष्टीला माफी नका, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. पैसे दिले अजितदादांनी, आम्ही हेच सांगतोय. बिबट सफारीला दादा या पुतळ्याच्या इथं उद्घाटनाला जेव्हा आले तेव्हा या तालुक्यामध्ये बिबट सफारी व्हावी त्याच्यासाठी जो DPR करायचा. अहो मी आता शरददादाचं स्वप्न आहे, शरददादाला खूप स्वप्न पडली तालुक्यासाठी, त्याला शुभेच्छा आहेत आमच्या. पण अतुलचे पैसे कुणी आणले? पैसे कुणी आणले? त्याचा DPRला पैसे कुणी आणले? DPR कुणी केला? प्रत्येक जर म्हणत असेल मीच केला, तर आमचं म्हणणं आहे की हे महायुतीचं, ऐका, अतुल शेठ आमदार आहेत या तालुक्यामध्ये, हे राज्यामध्ये महायुतीचं सरकार 3 पक्षांचं. शरददादा त्या ठिकाणी जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हाही शरददादा हे शिवसेना पक्षाचे होते.
त्यावेळेला सुद्धा त्या पक्षाच्या विरोधातच ते इथं बसले आंदोलनाला. त्यावेळेला त्यांच्या पक्षाने त्यांची दखल घेतली नाही, त्याच्यामुळे त्यांची खूप चिडचिड झाली. त्यांना मग हे म्हटले ना अतुल शेट्टीमध्ये आंदोलन, अशी अनेक आंदोलन दादांनी सोडली. परवाचे आंदोलन आपल्याला माहिती असेल, तेच सांगतो, अनेक आंदोलन सोडले. मग ह्या बिबट सफारीला कोणी पैसे आणले? या बिबट सफारीच्या DPRला अतुल शेठच्या माध्यमातून अजितदादांनी, तुम्ही साक्षीदार आहे चेतन भाऊ, इथंच त्या पैशाची घोषणा केली, त्याला DPRला पैसे आले. त्याच्यानंतर त्या बिबट सफारीला बजेटमध्ये पैसे दिले. त्या बजेटमध्ये बजेट प्लेट असते, त्याच्यावर नाव असतं कोणी त्याची मागणी केली. ठीक आहे ना, आपण काय म्हणतो तालुक्याने प्रत्येक जण तालुक्यासाठी काम करतो. माझा सोपा प्रश्न आहे, म्हणजे बिबट सफारीला पैसे मंजूर झाले म्हणजे जुन्नर तालुक्यात बिबट सफारी होणार हे सिद्ध झालं. ओके, शरदांनी याची पायाभरणी केली, अतुल शेट्टी काय प्रयत्न केले, पण हे त्यांनी मान्य केलं का जी बारामती, मला बोलू द्यावं म्हणजे तुम्ही डिस्टर्ब करता, मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करत. जी बारामतीला बिबट सफारीच नाही, तुम्ही तो राजकीय इश्यू केला की बारामतीला गेली आणि जुन्नरला नाही. आपण व्हिडिओ काढू ना, व्हिडिओ काढा ना. ऐका ना, माझं काय म्हणणं आहे, जी बारामतीला बिबट सफारी अजितदादांनी नेली, अतुल शेठ बँकेत त्यावेळेस आमदार होते, त्यांच्या डोळ्यासमोर गेले, ते धिम्मपणे बघत राहिले. बिबट अतुल शेठ काय बोलू शकत नव्हते, बिबट सफारी गेली. पण चला काय हरकत नाही, अतुल शेट्टी आणला असं तुम्हाला म्हणायची बिबट सफारी. पैसे येणं DPR अतुल शेट्टीच उपोषण केलं, शरदांनी केलं नव्हतं. आम्ही शरदांनी उपोषण केलं, आम्ही म्हटलंच नाही अतुल शेट्टी केलं. आम्ही सांगतो की शेवटचा प्रश्न आपल्या दोघांना की तालुक्याच्या आरोग्यासाठी दोन्ही आमदारांनी काय केले? मी आत्ताही सांगतो की शरददादांच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आरोग्यासाठी काय केलं हे ऑन रेकॉर्ड घ्या. अतुल शेठच्या 5 वर्षाच्या कालावधीत मी आत्ता सांगितलं की ओतूरचं ग्रामीण रुग्णालय बांधून पूर्ण झालं आहे, ते तिथं स्टाफ पॅटर्न मंजूर झाला आहे. नारायणगावचं उपजिल्हा रुग्णालयाची, त्याचं ग्रामीण रुग्णालयाची दर्जोन्नती होऊन 100 कोटीच्या ग्रामीण रुग्णालयाचं साधारण 100 कोटी रुपयाच्या कामाचं टेंडर प्रोसेस पूर्ण होऊन वर्क ऑर्डर झाली. आणि तिसरं काम जुन्नरचं उपजिल्हा रुग्णालयाचं देखील दर्जोन्नती झाली आणि ते सुद्धा 100 बेडचं होतं आहे. हे अतुल शेठच्या काळात आरोग्याचं झालेलं काम. भोटणे साहेब, 29 सप्टेंबर 2023ला शरददादा सोनवणेंनी वाढदिवसाच्या दिवशी घोषणा केली होती की तालुक्यातलं सर्वात प्रशस्त हॉस्पिटलची उद्घाटन किंवा सुरुवात कर किंवा बांधून घे. त्याचं पुढं काय? मी तुम्हाला परत सांगतो, दादांनी घोषणा काय केली होती का छत्रपती शिवरायांचा जगातील सगळ्यात मोठा पुतळा, त्यानंतर सुवर्ण मंदिर, सगळ्यात मोठा उंच ध्वज आणि हॉस्पिटल. बरोबर ना, तुमच्यामध्ये शर ही कामं टप्प्याटप्प्याने चालू झाली. याचा साक्षीदार जुन्नर तालुका आहे. माझं असं म्हणणं आहे का ही सगळी कामं टप्प्याटप्प्याने होतील, एका दिवसात होणार नाही ना. तुम्हाला 40 वर्षामध्ये एक प्रोजेक्ट नाही आणता आला, ते 5 वर्षामध्ये 4 प्रोजेक्ट बघतोय तो माणूस, तर त्याला एकदम तुमचं काय म्हणणं आहे, ते आमदार नसताना तालुक्याची सगळी कामं गेली पाहिजे. आणि तुमचं असं म्हणणं आहे, अहो मला काय म्हणायचं आहे, पहिले गोदरेचं आपण बघूया, गोदरेचं थोडं काम पूर्ण होऊन द्या. महाराजांचा पुतळा 1 वर्षामध्ये तिथं क्लिअर कट होईल, पुतळ्याला झाला की आपण हॉस्पिटलचं काम, जागा वगैरे सगळं बघून झाले. पण तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही आमदार नसताना सगळी कामं करा, मी आमदार नसताना काय करा? तुम्ही जे बोलले तेच करा, आमचं काय म्हणणं नाही, तुम्ही करा. कमीत कमी मला आम्ही नाही बोलायला सांगितलं ना. कोरोनाच्या काळात पैसे गोळा केले त्या मशीन घेण्यासाठी, तालुक्यात कोणालाच दिसले नाहीत. तुमच्या संस्थेत एकदा जरा ते कोरोनाच्या काळामध्ये आपण गायब होता, आपण कोणी गायब नव्हतं. इथं लेण्याद्री कोविड सेंटर उभं राहिलं, आमच्या आदिवासी भागातलं त्या ठिकाणी सोमतवाडी आश्रमशाळेला कोविड सेंटर उभं केलं, हे तुम्ही नाही केलं. तुम्ही कोविडच्या नावाखाली लोकांकडून मशीनसाठी पैशाची मागणी केली, गोळा केले, ते आले का नाही एकदा लोकांना सांगा. तुम्ही जाहीर केलं, आम्ही नाही म्हणत, आम्ही तुम्हाला विचारतोय. इंटरेस्ट नाही, तुम्ही सांगितलंय तालुक्याला, ऑन रेकॉर्ड आहे ते, आम्ही नाही बोललेलो. चेतन भाऊ, हे रेकॉर्ड तुम्हाला माहिती आहे की नाही, विचारा त्यांना. माझं म्हणणं इतकंच आहे, कागदावरती किती कोणी गप्पा मारल्या, मी परत पहिला मुद्दा घेतो, 2000-4000 कोटी, त्या गप्पांना किंमत नाही. पब्लिक रस्त्यावर बघत असतं का कोणी काम केलं, पब्लिकला इंटरेस्ट त्या कागदावर नाही. ओझर मार्गे, नारायणगाव मार्गे एखाद्याला ओतूरला जायचंय, एखादी महिला गाडीने जाते ना, तर तिला इंटरेस्ट नाही आहे का कोणी केले, तिची प्रमा काय हे काय, त्या महिलेला इंटरेस्ट आहे का हा रस्ता कसा होता आणि कसा केला, याच लोकांना इंटरेस्ट आहे. भोटणे साहेब ऐका, एवढे साहेब, सध्यापुरतं आपण याच्यावर थांबून घेऊ. नक्कीच काही कालावधीनंतर आपण तुमच्या दोघांना परत एकदा समोर घेणार आहे, त्यावेळेस ऑन डॉक्युमेंट्स आपण ती. येस सर, थँक्यू, धन्यवाद.